तयारी झालेली आहे. मी मैदा घेतलेला आहे, उकडलेले 3 बटाटे आहेत, कोथिंबीर आहे, मीठ आहे, लसूण, मिरची, अद्रक आहे, धने आहेत आणि धनिया पावडर आहे. तर सुरू करूया आजची रेसिपी. पहिल्यांदा आपल्याला हा बटाटा स्मॅश करून आपल्या या मैद्यामध्ये मिक्स करायचा आहे. बघत राहा अकूज किचन. बघताय तुम्ही मी बटाटा कापून आता मैद्यामध्ये टाकलेला आहे. आता आपण त्यात ह्याची पेस्ट करून घेऊ. आधी आपण मिरची, लसूण, अद्रक आणि ती पेस्ट ह्याच्यात ॲड करू. पिठामध्ये मी बटाटा आणि कुटून केलेला बारीक केलेला लसूण, मिरची, जिरं, थोडं तिखट, हळद आणि आहे धना पावडर. आता याला आपण मस्तपैकी एकत्र हे पीठ चांगलं भिजवून घेऊया. बघत राहा अकूज किचन. छान पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. थोडं आपण ह्याच्यात तेल देखील टाकून घेऊ म्हणजे व्यवस्थित ते मळल्या जाईल. बघत राहा अकूज किचन. बघताय फ्रेंड्स की आपली पीठ चांगलं भिजवलं आहे. त्याला मी आता थोडंसं तेलाचा हात देखील लावलेला आहे. त्याला परत चांगलं मळून घ्यायचं आहे आपल्याला. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स आपलं पीठ आता फायनली रेडी झालेलं आहे. मी आता गॅसवर कढई आणि तेलसुद्धा तापायला ठेवलेलं आहे. आता ह्याचे आपण ह्याची पोळी लाटून ह्याचे पाहिजे त्या आकारामध्ये याला आपण कट करून घेऊया. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स बघताय मी त्याची चांगली छान पोळी लाटून घेतलेली आहे आणि मी त्याची आता ट्रायंगल कट करणार आहे. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स बघताय मी असे ट्रायंगल त्याचे कट करून घेतलेले आहेत. आता तेलही गरम झालेलं आहे. आता आपण त्यांना मध्यम आचेवर तळून घेऊया. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स बघताय आपले ट्रायंगल एकदम डीप फ्राय होत आहेत. छान, खूप छान रेसिपी आहे. एकदा नक्की करून बघा अकूज किचन. फ्रेंड्स बघताय आपले क्रिस्पी आणि क्रंची ट्रायंगल रेडी टू ईट. याला टमाट्याच्या सॉससोबत आपण याचा आस्वाद घेऊ शकतो. अतिशय स्वादिष्ट अशी ही रेसिपी आहे. एकदा नक्की करून बघा. घरातल्या लहान मुलांपासून सगळ्या मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही डिश आहे. एकदम क्रिस्पी आणि क्रंची आणि स्पायसी, कारण याच्यात मिरची आणि तिखट दोन्ही पण आहे. एकदा नक्की करून बघा. नाही तर सरळ माझ्या घरी या, आपण मिळून या ट्रायंगलचा आस्वाद घेऊया. नक्की आम्ही आपली वाट बघतोय. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत राहा अकूज किचन. थँक्यू.